नाही तर सकाळची नाश्त्याची वेळ झाले आणि जर तुम्ही कोकणी असाल मालवणी असाल तर नाश्त्याला तुम्ही घावणे खात असाल तर तुम्हाला माहिती असेलच. तर घावण्यातला एक प्रकार आहे तवसोळ्या. काकडीपासून बनवलेल्या. म्हणजे काकडीपासून घावणे बनवलेले असतात ते पीठ मिक्स करून. तर ते आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी. आता आपण काकडीचे तवसळ्या बनवणार. आता पाणी थोडं घेतलेलं आहे, थोडं मीठ चवीनुसार, हे थोडी हळद टाकले कलर यायला. आणि काकडी आपण बारीक करून मिक्सरला लावून घेतलेली आहे, ते याच्यामध्ये टाकायचे पाण्यामध्ये. तोपर्यंत भिडत आपण तोपर्यंत भिडत तापत ठेवलेलं आहे. आता आपण तांदळाचं पीठ घालायचं. हे तांदूळ धुवून दळलेले आहेत, गावठी तांदूळ. गावठी. तर मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हा केळीचा पानाचा दांडा घेतलेला आहे, त्यानं तेल लावायला व्यवस्थित घ्यायचं. आपण भेड्याला तेल लावायचं. भेड तापलेलं आहे. आता आपण घावना बनवायला घ्यायचं. तवसळी. थोड्या वेळानं झाकण टाकायचं, मग वरून वाफ चांगली लागते. वाफ लागलं. आपली तवसळी तयार झालेली आहे. आता आपण काढू. परत तेल लावायचं दुसऱ्याला. परत तेल लावायचं दुसरं. खायचं कशाबरोबर? नारळाच्या रसाबरोबर, नाहीतर चहा बरोबर पण छान. चटणी बरोबर. चटणी बनवायची नाही तर. असे होल पडले ना, मग ढाकण टाकायचं. नंतर मी राहिलेलं पीठ आहे त्याला वाफ लागते. परत जरा जास्त झाले. अशा प्रकारे आपले घावणे तवसळ्या काकडीच्या तयार झालेले आहे. बाकीच्या बनवू अजून. बाकीचे आता बनवू. आणि अशा प्रकारे आपले चहा आणि घावणे म्हणजे तवसोळ्या रेडी आहेत, काकडीचे घावणे. तर आपण मस्तपैकी आता नाश्ता करू. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली आम्हाला सांगा. जर तुम्ही कोकणी असाल मालवणी असाल तर तुम्ही ऑलरेडी हे कधीतरी खाल्लं असेल किंवा बनवलं असेल. जर नसाल तर स्वतःहून ट्राय करून बघा आणि कसं वाटलं ते आम्हाला सांगा. थँक्यू.